आली आहे स्टार प्रवाहाच्या छत्रीवाली या मालिकेच्या सेटवर आणि इकडे विक्रमचा साखरपुडा आहे, पण तो कोणाशी आहे हे मला अजून कळलं नाही आहे. पण सगळ्यात आधी विक्रमचं प्रेम नेमकं कोणावर आहे? विक्रमचं प्रेम मधुरावर आहे. आणि विक्रम साखरपुडा कोणाशी करणार? नीलमशी. चीटिंग आहे ही, म्हणजे माहीत नाही काय आहे नक्की. पण आज तुम्ही एंगेजमेंटचं शूट करताय, मस्त खूप लोक आहेत आणि छान छान सगळे तयार झालेत, कसं वाटतं? मी तयार थोडी झाले मला पण तुझ्या तर मेहंदी दिसतीये, म्हणजे कुछ तो गडबड आहे. गडबड कुछ नाही आहे ॲक्च्युली. ती आता माझी छान म्हणजे फ्रेंड झाली, बेस्ट फ्रेंड झाली. सो तिचा आता साखरपुडा म्हणलं तर ऑब्व्हियसली काढणार ना, आणि तिने मला सांगितलं बाबा काढ म्हणून मी ती मेहंदी काढली, बाकी काय रिझन नाही. बरं ठीक आहे, ते 26 तारखेला काढणार आहे का विक्रम? तिच्यासोबतच होणार आहे साखरपुडा. काही होणार नाहीये. मी UK ला असते, इंडियात आल्यावर माझी एकमेव फ्रेंड आहे ती इंडियातली. सो माझं असं झालं की माझे फ्रेंड्स पण नाही आहेत, काही नाही आहे, तो कोई तो मेरे साथ रहो, म्हणून मग मी तिला सांगितलं तू पण मेहंदी काढायची, मला बाकी माहीत नाही. आमचं खूप छान बॉन्ड आहे, आमचं पट्ट, आम्ही एकमेकींना खूप म्हणजे आमचं काहीच असं भांडण्यासारखं काहीच नाही. फ्रेंड आणि या दोघींमध्ये हा बिचारा अडकलाय, कसं वाटतंय तुला? छान. चेहरा बघ कसं अडकलाय का? संधीचा फायदा मिळालेला पुरुष, एकीकडे प्रेमिका, एकीकडे मैत्रीण, दोन्ही चालले दो. तुझा साखरपुडा आहे आज, तू किती एक्साइटेड आहेस आणि किती तयार झालाय? मी खूप एक्सायटेड आहे आणि तुम्ही बघू शकता की हे फुल मीच लावलेलं आहे. पण बाकी मी खरंच खूप एक्सायटेड आहे आणि वेगळे मजा आहे म्हणजे एकंदरीत, कारण एक मैत्रिणीशी माझा एंगेजमेंट होणार आहे. पण ती एंगेजमेंट अटेंड करायला माझं प्रेमही आलेलं आहे. तर डेफिनेटली आय एम एक्सायटेड आणि भरपूर जण आलेले आहेत आणि भरपूर काही छान छान जेवायला मिळणार आहे. सो या आय एम एक्सायटेड. तुमच्याकडे काही खास पाहुणे सुद्धा आले, त्यांची प्रेक्षकांना आता 25 आणि 26 तारखेला बघायला मिळतील. सगळ्यांसोबत शूटिंग करतानाचा तो अनुभव कसा आहे? माझा अनुभव तर म्हणजे मी सांगू शकत नाही. मी खूप खुश आहे की सगळे कलाकार म्हणजे मी ज्यांना टी व्हीवर बघायचे आणि एक वेळेस मी अशी घरी बसून बाबा छान 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 आज त्यांच्यासोबत मला म्हणजे काम करायला मिळते आणि मी सिरियलची लीड आहे. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ की म्हणजे मी नाही सांगू शकत, मी खूप खुश आहे. विक्रम? मजा येते आणि मोस्टली सगळ्यांना ओळखतोच आम्ही, वी आर फ्रेंड्स, आणि आज त्यांना म्हणजे त्यांच्याबरोबर काम करायला मिळणार आहे, ती एक वेगळी गंमत असणार आहे. मग जी आम्ही धमाल मजा मस्ती ऑफ स्क्रीन करतो किंवा इतर वेळेस करतो ॲज फ्रेंड, जेव्हा आम्ही चिल आउट करतो तेव्हा करतो, ती सेटवर पण आली गोष्ट. आणि आता आम्ही त्यांच्याबरोबर शूट करणार म्हणजे ती धमाल मजा मस्ती शूटमध्ये पण येणार, ती तुम्ही बघायला. सो इट्स फन. नीलम, तू छान तयार झाली आहेस. कसं वाटतंय तयार होऊन साखरपुड्यासाठी? साखरपुड्यासाठी तयार होऊन म्हणजे ॲक्च्युली मला मेहंदीचं सांगायचं आहे की आमच्या प्रोडक्शन पीपलनी इतकं छान सोय केली आहे. ते टॅटू वगैरे काढायच्या ऐवजी त्यांनी खूप छान पद्धतीने आमची कंटिन्युटी दोघींची संपवली आणि एक प्रॉपर ब्रायडल मेहंदीवालीला बोलवून आमच्या दोघींच्या हातावर छान मेहंद्या काढून घेतल्या. सो आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. आणि मला खरंच असं खूप एक्साइटमेंट आहे की माझी आणि विक्रमची एंगेजमेंट होणार आहे अँड आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. तुम्ही इतके दिवस सगळेजण एकत्र शूट करताय आणि आज इतका मस्त एंगेजमेंट सिक्वेन्स आहे, पण तुमच्यापैकी सगळ्यात जास्त मस्ती कोण करतं सेटवर? मी सांगतो, रमेश देव सर. मी असं क्रोनॉलॉजिकली सांगतो. पहिले टॉप मोस्ट रमेश देव सर, त्याच्यानंतर येतात अशोक शिंदे, त्याच्यानंतर येतात मिलिंद फाटक, त्याच्यानंतर मृणाल देशपांडे, त्याच्यानंतर येते आमची आजी ज्योती चांदेकर. और फिर बच्चा कुचा किसी का नंबर रहेगा. तर आम्ही चिल्लर म्हणजे आम्ही लिटरली चिल्लरच आहोत. हो, आम्ही शांत नाही, मग आम्ही विक्टम असतो. ते आमची मजा घेतात, आम्ही विक्टम असतो. आम्ही बघतो हां सर बस ना सर, अरे बहुत हो गया ना सर, चलो ना सर, हे करण्यातच आमचा दिवस जातो. बाकी ते लोक आम्हाला म्हणजे हैराण करून सोडतात, कारण आम्ही जरी लहान दिसलो तरी ते लहान आहेत. आम्ही लहान नाही आहे, आम्ही खूप मच्युअर झाले त्यांचा एक्सपिरियन्स घेऊन. आम्हाला कळलं आहे काय करायचं नाही आणि काय करायचं. सो येस, ते लोक सगळ्यात जास्त. आणि अशोक शिंदे सर ॲक्च्युली ही इज द बॅकबोन ऑफ आवर शूटिंग थिंग. कारण आमचा जो म्हणजे सेटअप लागतो गायकवाड फॅमिली जेव्हा असते तेव्हा मिलिंद फाटक सर असतात, माझे काका, मृणाल मॅम, काकू, अजिंक्य माझा भाऊ जो दाखवलेला आहे, नीलम आहे आता. आणि तर त्याच्यामध्ये सगळ्यात जर एक म्हणजे असं असेल तर कोणीही नाही आला आमच्या 5-6 जणांपैकी एक जण कोणी नाही आला तर आम्ही असं अरे ये नाही आहे वो नाही आहे. पण अशोक सर जर नाही आले तर आमच्या सगळ्यांचं असं असतं की अरे कर ना. मग सर म्हणतात अरे अशोक को फोन कर, थांब मी लावतो, मग व्हिडिओ कॉल करा, हे करा ते करा. तर इतकंसं डेफिनेटली आय थिंक धमाल सगळ्यात जास्त करणार ते. त्यांच्यानंतर मग आम्ही सगळे हळूहळू एक जण येतो. ॲक्च्युली आम्ही नाहीच आहे त्याच्यात. हा म्हणजे ही तर नाहीच आहे. फक्त धमाल करतात, आम्ही फक्त ऐकतो आणि हसतो त्याच्यावर. दॅट्स इट. पहिल्यांदा कुठेतरी ऐकायला मिळालं की सिनियर आर्टिस्ट इतके गोंगाट करतात, तुम्ही शांत असता.
नाही पण खरं आता छत्रीवालीमध्ये काय बघायला मिळणार आहे 25 आणि 26 तारखेलाची एक्साइटमेंट. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुला. थँक्यू सो मच.